मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याची मला माहिती मिळालेली आहे, असं करुणा मुंडे यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा हा 2 दिवसांपूर्वीच घेतलेला आहे, असं करुणा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आज करुणा मुंडेंची जी फेसबुक पोस्ट आहे त्याच्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे। त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलंय, एका लाईनमध्ये 3/3/2025 को राजीनामा होगा, #करुणा धनंजय मुंडे अशी फेसबुक पोस्ट ही आता करुणा मुंडे यांनी केल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। मात्र करुणा मुंडे यांनी हा दावा केलेला आहे। त्यांनी असं म्हटलंय की त्यांना अशी माहिती मिळालेली आहे की 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे। याचाच अर्थ असा की सीआयडीनं जे आरोपपत्र दाखल केलं त्याच्यानंतर हा राजीनामा जो आहे तो घेतला गेलेला आहे। काल सीआयडीनं जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे 1800 पानांचं, त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत तर त्याच्यामध्ये वाल्मिक कराड, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे। 2 जणांना या आरोपपत्रातून वगळण्यात आलेला आहे अशी माहिती आरोपपत्रातून देण्यात आलेली आहे। मात्र आता वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा चर्चा जी आहे ती कालपासून आणखीन जोर धरू लागलेली होती आणि त्याच्यामध्ये करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट। त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देणार का? जर त्यांनी 2 दिवसांपूर्वी राजीनामा दिलेला असेल पवारांकडून किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून उद्या या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं